आहे. अरे बापू रेड्याच मात्र बापू सांडू नका हो असं एवढंसं बी भरून आलं. हे राम राम मंडळी सगळ्यांना जे सेवाला तर कसे सारे तर मंडळी आज आपण हळदीवर ड्रिचिंग करणार आहोत आणि त्याच्यासाठी जे आपण परभणी बाय मिक्स आणला होता त्यात आपण आज ड्रिचिंग करून घेणार आहोत आणि चांगल्या प्रकारे. तर आता आपण मिक्स करणार आहोत. तर काय नाही ते सगळे पाहूया. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला पाहूया. तर मंडळी पाहू शकता हे आहे 20 लिटरचं पाणी. हे आहे टोपलं मोठं डालकं म्हणतो आपण याला. आणि याच्यात आहे बायोमिक्सची पावडर फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर त्याला मिक्स करूया. तर आपले फोपा येत आहे ते म्हणजे आपल्याकडे आहे ते पंप घेऊन त्यात पाणी भरून आणलेलं तिकडून. म्हणजे पुन्हा एक म्हणजे त्यांची येण्याची बेजारी वाचेल. तर मंडळी पहिले आपण 20 पंपाचं पाणी करून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे 1 लिटरचं मोनतला. हे रिकामं होतं त्याला कापून टाकलेलं पहा. आणि आता याचा आपण याच्याने 20 पंप करणार आहोत एकरी. चला करूया. तर म्हणजे हे पहिला पंप 1 हा फुल भरो 2 3 4 5 6 7 8 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हे झालं 20. तर मंडळी हे आहे परभून आणलेला बायोमिक्स पावडर फॉर्ममध्ये. तर आता याला आपण पहिले टाकूया मधात. त्याला पहिले मिक्स करायला काढी ज्ञान करा पहिले. आपण असं मिक्स करून घ्यायला पहिले 2-3 मिनिट आणि ते व्यवस्थित मध्यात मिक्स झालं पाहिजे. चांगल्या प्रकारे घुळलं तर ती औषध काम येईल. तर मंडळी मधात नाही का असे थोडे काय म्हणते त्याला मातीसारखे ढोकं झाले ते हाताने आम्ही ते बारीक करून घ्यायलो. कारण की बरेच दिवस झाले ते आपण त्याच्यामुळे ते म्हणजे त्याला काय 10-15 दिवस झाले पाण्यामुळं काय आपण मारलं नव्हतं. हे आहे त्यातलं दुसरं पावडर फॉर्ममध्ये. याच्या सगळ्यामध्ये जीवाणू असतात. तब्बल 14 जीवाणू असतात सगळ्यामध्ये. इकडे आपण आधी टाकणार आहोत. दुसरं अरे रस्ता खराब करायचं काय? ओ माय गॉड. तर मंडळी आम्ही आहे ना का असे नाही का एकरामध्ये 2.5 टाकले आणि दुसऱ्यामध्ये नाही का ते बी तसंच जे दुसरं आहे बायोमिक्सचा पावडर फॉर्ममध्ये ते 2.5 टाकले आणि एक पावडर ते 5 किलोचा ते एकच टाकलं आम्ही. आणि त्याला आता अर्धा घेत आहो. बरं. तर आम्ही आता मंडळी आता मधात हात टाकून एकदम बारीक चुरा करा. जसं आपण पीठ करतो तसं आता करायला लागते पहिले.
एकदम बारीक, म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स झालं पाहिजे. दोन का हात धुवून लिहा डिश. तर मंडळी आम्ही मिक्स केलेलं आहे. आता आम्ही आणालो पाणी चाललो. हे आहेत आमच्या हातात आहे छोटी बकेट. हे एक बकेट मागे पाटे माग पंप आणि आता पाणी मला द्यायला लागते. कारण की आम्हाला आज दुसरा गाडी भेटला नाही. चला आता काय तेवढं तर करायला लागेल आपल्याला. तर मंडळी आम्ही वीरपाशी आलेलो आपल्या. पाहू शकता पाणी किती वरी आहे. आणखी लाईन नाही त्याच्यामुळे एवढं पाणी आहे. असलं पाणी आणि लाईन असली तर आपण टाकली असती मग खाली. तर म्हणजे पहिला पंप आमचा आता चालू होणार आहे. अरे बापू रेड्याच मात्र बापू सांडू नका हो असं. एवढंसं बी भरून आलं होतं. थोडासा पाणी टाकावं लागतो. टाका मग थोडं आहे ना आपल्यापाशी पाणी. पण बकेट राहिली तिथे छोटी. हे आता पाणी आता दुसऱ्या पंपासाठी रेडी. आता आपला पहिला पंप चाललेला आहे हळदीला ड्रिचिंग करायसाठी. हा दममध्ये एकदम. तर चला मंडळी पाहूया कशी आपली ड्रिचिंग. तर मंडळी पाहू शकता आपले ड्रिचिंग चालू झाले आहे. पण त्यांचे पाय पहा किती फसायले आहेत पाण्यामध्ये. कारण की थोडं काळवट आहे कुठं कुठं आणि ते पाण्यामुळे भरपूर साचलेलं आहे. पण तरी चालले आहे. तर मी जर गेलो असतो तर विषय वेगळाच झाला असता. आणि विशेष आपण आता ड्रिचिंग कसं करायला पहिले आपण बाहेरून करायला होतो. तर सगळं ड्रिचिंग जे आहे जे आपण जे बायोमिक्स जे आपलं आहे ते सगळं बाहेर निघत होतं. त्याच्यामुळे मी सेंटरमधून आता म्हणजे आता डबल काम नाही, एका याच्यात दोन्ही होऊन जाते. त्यामुळे तसं आपण आता चालू केलेलं आहे. आता म्हणजे ह्या दोघांमध्ये चालू ड्रिचिंग तुम्हाला दाखवतो त्यांना उद्या. हेटार कोणी नाही आरामशी चालू. काय गडबडची तर पडद्या नाही तर हे पाहू शकता म्हणजे. सेंटर सेंटर महिना सध्या. तर म्हणजे आपण अशा प्रकारे ड्रिचिंग करत आहोत. आणि ड्रिचिंग कशी होते आपली म्हणजे आता हे चालूच आहे म्हणा. अजून रिझल्ट थोडं लेट येते म्हणजे 15 दिवसाच्या नंतर याचा रिझल्ट येईल. तर आजची आपण तारीख नोंद करून घेऊ. म्हणजे आजची तारीख आपण नोंद केल्यानंतर आजची तारीख आहे मला वाटते 10 तारीख आहे. आजच्या 10चे पुढच्या ते तारीख येईल. आता 10 म्हणल्यावर 25 तारीखला आपण बघून घेऊ आहे की नाही. चालू आहे काम. कसं वाटलं हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि म्हणजे विशेष म्हणजे या जे आपलं काय म्हणते त्याला जे बायोमिक्स आहे त्याच्यात नाही का तब्बल 14 घटक आहेत वेगवेगळे पावडर फॉर्ममध्ये. ते लिक्विड भेटलं असतं तर खूप चांगलं असतं पण भेटलं नाही. आता ते भेटेल तर दिवाळीच्या नंतर. त्याचं ते आपल्याला सध्याचं काही कामच नाही. तर म्हणजे एका पंपमध्ये आमची नाही का 3.5 म्हणजे नाही 3.5 मग आता एका पंपमध्ये 4 बेड व्हायले आहे की नाही. तर असे प्रकारे अजून बरेच शिल्लक आहेत. तर बघूया तर 20 लिटरमध्ये एका एकरमध्ये किती बेड होते काही नाही आहे की नाही. तर चला पाहूया. तर म्हणजे आता दुसरा पंप चालू आहे आणि आता मला पाणी आलं लागते. हे पहा हे आता काय म्हणतात त्याला रे आमच्यात तर कळशी म्हणतात कोण नाही आमच्यात टोकमं म्हणतात आणि गुंड मराठीमध्ये गुंड म्हणतात त्याला. तर हे गुंड बनवून आणतात आपल्याला. असे किती गुंडे लागेल आणि हे डिस्टन्स किती तुम्हाला आणण्यासाठी. तिथं आपलं फॉरेन चालू आहे आणि ते जे तुम्हाला वीर दिसेल
तिथून पाणी आणायचं आहे मला. तर पहा किती डिस्टन्स आहे. एवढ्या डिस्टन्स मला पाणी आणायला लागते, म्हणजे एवढ्या अंतरावर. सोपं नाही बाबा, शेतकऱ्याचा नाद काही कधी करावं नाही. हां, शेतकऱ्याला का सोपं असते का? जरा घाम गाळून काम करावं लागते. हां. तर मंडळी, आतापर्यंत मी 6 हुंडे आणलेले आहे पाण्याचे. पण आता सोपं नाही हो, भरून तर खालीपर्यंत पाणी येते मग खाली. तर पण काय ते करायला लागते आपल्याला. आपण आता मेहनत करायला तर पुढे काहीतरी चांगलं होईल. तर मला म्हणा पंप चालू आहे आपला फवारणीचा, आवश्यकता. कारण की जेवढा म्हणून आपण फवारणी केलं तेवढं चांगलं त्याला खाली काय म्हणजे त्याला पौष्टिक आहार भेटेल, जे आवश्यक आहे आधीला आता. तर मंडळी, आम्ही थोडा पंप थांबवलेला आहे फवारणी ड्रिचिंग करायसाठी. आणि आता लागायली खूप भूक. तर पहिला जेवण घेऊया, नंतर करूया. पहिले जेवण घेऊ, आणखी जेवल्याशिवाय काही नाही जेवणा आता. तर म्हणजे आता आम्ही जेवणार आहोत आणि पंख्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही. पंखा छोटासा शेड आहे, त्यात आपला पंखा बी आहे. तर गरमी भरपूर आहे. हे आहे घरून डब्बा करेला, उडदाची डाळ आणि पोळ्या. तर मंडळी, आता पहिले आम्ही जेवण घेऊ, नंतर आपण बोलू. तर मंडळी, आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही पुन्हा कामाला लागलो. पाहू शकता ड्रायचिंग आपली चालू आहे. हे पहा, आता पाणी संपलं आहे. आता पाणी आणायला का मला थोडा म्हणजे लवकर आलो, त्यात विसरलो ब्लॉग मिळायचं, पण तर द्या आणतो पाणी जाऊन. तर मंडळी, आता नाही का झालेलं म्हणजे बाकीचं आहे, पण ते वरचे जे दोन्ही प्लॉट आहे ते झालेले आहे. आता या खालच्या प्लॉट हळदीमध्ये चालू आहे, पाहू शकता. एक तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आता हा प्लॉट आणि हा प्लॉट, हा थोडंसं जास्त नाही याच्यात. हे फक्त याच्यात नाही का मंडा आहे, काय जास्त याच्यात 4 पंप पडले आणि ज्या वरच्या याच्यात 9 पंप. तर अजून शिल्लक आहे 6 पंपाचा ठीक, आणि हे एवढं होऊन जाईल. म्हणजे थोडंसं जिथपर्यंत येईल तिथपर्यंत आपण मग अजून आपण मिक्स करू नंतर. तर मंडळी, हळदीवर अजून ड्रिचिंग बाकी आहे, करणं चालू आहे. आणि अजून वातावरण आता नाही का खराब झालेलं आहे. आता वाटले 3 वाजून 12 मिनिटं झाले. तर आता मला आपलं टीचिंग चालू आहे आता मी. आणि होऊ शकता मागे वातावरण आता खराब झालेलं आहे, ढगाळ वातावरण चाललेलं आहे. आणि आता त्याच्यामुळे पाऊस बी चालू आहे. आता इकडे बी कधी बी होऊ शकते. आपले अजून 2-3 पंप शिल्लक आहे, त्यामुळे तुम्हाला म्हणजे हे पाहू शकता अजून 3 पंपाचा अवशेष शिल्लक आहे. आणि आता खालच्या म्हणजे सॉरी आपल्या खालच्या हे प्लॉटवर चालू आहे ड्रिचिंग करणं. आणि हे बघा, आणि हे पहा वातावरण. बस अजून 3 पंप कसं तरी आमचं होऊन जाईल, बाकी जाईल ते उद्या. तर मंडळी, पाणी चालू झालं आहे, त्याच्यामुळे आम्ही पंप थांबवलेला आहे ड्रिचिंगसाठी. आणि ते आता औषध आम्ही उचलून आणणार आहोत. अरे मग आला पाणी आता एवढंसं थोडंच राहील. तर आपलं 2-3 पंप चालू झालं. हा तुम्हाला दाखवतो, पाणी चालू आहे. आता जेवढा आहे तेवढा मी मारून घ्यायलो, बाकीचं ठेवून देतो. सकाळपासून चांगला वातावरण, आत्ताच बिघडलं काय. तर मंडळी, पुन्हा भेटूया नवीन एक ब्लॉगमध्ये. तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट राहू द्या.
पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगला. राम राम, जय सेवालाल, बाय.